इमं परीक्षादानं अम्माकं पुण्यथाय भिक्षु संघस्य देनं द्वितीयंपि इमं परीक्षादानं अम्माकं पुण्यथाय भिक्षु संघस्य देनं तृतीयंपि इमं परीक्षादानं अम्माकं पुण्यथाय भिक्षु संघस्य देनं इदं मे पुण्यं आसवक्षया वहं होतु इदं मे पुण्यं निब्बानस्य पच्चयो होतु इदं मे पुण्यं सब्बे सत्ता सब्बे पाना सब्बे भूता सब्बे देवा सब्बे नागा अनुमोदन्तु। हे बंदे संघो, आम्ही देत असलेल्या दानाचा अनुकंपा करून स्वीकार करावा। या दानाद्वारे आम्हा दुःखमुक्तीकरिता निर्वाण सुखाकरिता लाभो अशी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा याचना करतो। आपण जे काही महान पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे कालपासून तर आतापर्यंत महापरित्राण श्रवण करून महान पुण्य अर्जित केलेलं आहे। तुमचा हा वेळ व्यर्थ गेला नाही, तुमच्या जीवनामध्ये सुखाचीच अभिवृद्धी करणार आहे आणि दुःखाला नष्ट करण्याकरिता हे पुण्यकर्म सहाय्यक ठरणार आहे। म्हणून तुम्ही मेहनत केलेलं वाया जात नाही। हे तुमच्या पदरी पडलेलं महान पुण्यकर्म आहे की परित्राण हर जागेवर आपण ऐकतो आणि जात असतो परित्राणामध्ये पुण्यकर्म करायला, परंतु महापरित्राण कदाचित क्वचितच कधी कधी वर्षातून एखादी वेळा किंवा कुठे कुठे होत असतो आणि संघ एकत्रित येत असतो। नाहीतर संघाचं दर्शन होणे दुर्लभ आहे, संघाकडून सद्धम्म श्रवण करायला मिळणे दुर्लभ आहे आणि सद्धम्म संघाला दान देणे दुर्लभ आहे। म्हणून हे महान पुण्यकर्म तुम्ही संग्रहित केलेलं आहे। तर हे रात्रभर केलेलं महायज्ञ आहे, तुमच्यासाठी धर्मयज्ञ म्हणतात। आणि भगवान बुद्ध म्हणतात की तेच लोक त्या यज्ञाजवळ जातात जे शील, संयम आणि दमन याने आपल्या मनाला कंट्रोल मध्ये ठेवतात, संयमित ठेवतात। तेच लोक या धर्मयज्ञाजवळ जातात असं बाबासाहेबांनी बुद्धांनी धम्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की याला धर्मयज्ञ म्हणतात। सर्व लोक जात नाही, ते पुण्यवान लोकच जातात आणि वेळ देतात। तर असे पुण्यवान लोक आहेत, त्यामुळे धम्म टिकून आहे आणि पुढे सुद्धा अनेक जन्मामध्ये तुमचा सहयोग धम्म टिकवण्यासाठीच होणार। कारण हे पुण्यकर्म तुमचा पिछा सोडत नाही, पुण्यकर्माचा धागा अनेक जन्मामध्ये तुमचा पाठलाग करतो आणि तुम्हाला सापडतच राहतो तो धागा। म्हणून सर्व काही सोडून द्या, परंतु धम्माला मात्र सोडू नका। हे आपला जीव की प्राण आहे आणि अनेक जन्मात मुक्तीकडे घेऊन जाणार आहे। म्हणून हे पुण्यकर्म जे तुम्ही केलेलं आहे, रात्रभर परिश्रम केलेला आहे आणि आपल्या निधळल्या घामातून जे काही पैसा जमा करून सर्व समाजातल्या लोकांकडून तुम्ही पैसा आणला आणि या महापरित्राण पाठाकरिता हा महापरित्राण पाठ केला आणि नगरामध्ये पुरे शांतीचे तरंग पसरवले। 100 योजन पर्यंत चारही बाजूने हे तरंग जीवित राहतात, दाही दिशेमध्ये हे घुमत राहतात आणि सर्व प्राणी मात्राची रक्षा करतात। तर तुमचा जो हेतू आहे की नगरामध्ये शांती नांदावी, नगरातील लोक सारे सुखी व्हावे आणि निरोगी जीवन जगावे आणि धार्मिक यज्ञ करत राहावे, धार्मिक लोक उत्पन्न व्हावे, ही भावना ठेवून तुम्ही जे कार्य केलेलं आहे या कार्याला तुमच्या पुन्हा पुन्हा त्या कार्याचे अनुमोदन करतो की खरंच असे कार्य पुन्हा तुमच्या हाताने घडत राहावं आणि समाजामध्ये असे धार्मिक लोक उत्पन्न होत राहावं आणि त्यांचं बेनिफिट त्यांना प्राप्त हो। तर बुद्ध धर्म संघाच्या गुणाची पूजा करून, सातही सम्यक संबुद्धाची पूजा करून, वज्रासनाची पूजा करून, 7 निमित्ताची पूजा करून, बोधिवृक्ष वंदना करून, चैत्य वंदना करून, सुत्त पठण करून, धम्मश्रवण करून, परित्राण श्रवण करून जे भगवान बुद्धाची पूजा सजावट करून पूजेसाठी साहित्य उपलब्ध करून
जे काही आपण महान पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे भिक्षू संघाला दान करून हे पुण्यकर्म सर्वप्रथम आपण चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करूया। या चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना हे पुण्यकर्म पोहोचो। या पुण्याच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धा प्रज्ञा प्राप्त हो। चारही दिशेतील देवता तुम्हाला धार्मिक सुरक्षा प्रदान करो। चारही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो। या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो। साधू साधू साधू। पुण्यकर्मातला काही वाटा आपण त्या लोकांना अनुमोदन करूया जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात, कल्याणाची भावना करतात, आपले हित चाहतात, आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र, आपले गुरुजन, आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकार करता, माता पिता, संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण, चार प्रत्याने भिक्षू संघाची सेवा करणारे माता पिता, जे उपासक उपासिका आणि जन्म देऊन महान उपकार करणारे माता पिता, या सर्वांपर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो। या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती विपत्ती दुःख भयरोग नष्ट हो। त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो। ते बुद्ध शासनामध्ये राहतो, त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो। ज्या ज्या लोकांनी या दानासाठी मदत केलेली आहे आणि सेवा जरी दिली असेल, हात जरी लावला असेल, साधुकार जरी दिला असेल, या दानाचं अनुमोदन जरी केलं असेल तरी त्याची सुगती निश्चित आहे। तर दुसऱ्याने केलेल्या पुण्याची जेव्हा अनुमोदन केल्या जाते तेव्हा हे पुण्यकर्म महान ठरल्या जाते आणि अशाच प्रकारे या पुण्याचा वाटा तुम्हा सर्वांच्या पदरी पडावा आणि तुम्हाला सुद्धा श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त व्हावी म्हणून आपण आपल्या गुरुजनांना, माता पित्यांना, ज्ञातिगणांना हे पुण्यकर्म बिमार लोकांना, अशांत लोकांना, व्याकुल लोकांना, भयभीत असणाऱ्या लोकांना हे पुण्यकर्म अनुमोदन करूया। या पुण्यकर्माच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती विपत्ती दुःख भयरोग नष्ट हो। त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो। ते बुद्ध शासनामध्ये राहतो, त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो। या पुण्यकर्माच्या बलाने सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये त्या सर्वांना उत्तम चार आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो। साधू साधू साधू। यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा आपण त्या लोकांना अनुमोदन करूया जे लोक सदैव बिमार असतात, जे लोक या दृश्य लोक आहे किंवा आपल्या कुळातील मृतपाय झालेले, मरण पावलेले लोक आहे, त्यांच्या मंगलाची कामना करूया, त्यांच्या सुगतीची कामना करूया की हे पुण्यकर्म तुमच्या कुळातील, तुम्ही ज्या लोकांनी पुण्यकर्म केलं ते पुण्यकर्म आपल्या कुळातील मृतपाय झालेल्या लोकांना अनुमोदन करावं। या पुण्याच्या बलाने त्यांना सुगतीचा जन्म लाभावा आणि योग्य ठिकाणी त्यांचा जन्म होऊन पुन्हा त्यांना पुण्यकर्म करण्याची संधी प्राप्त व्हावी या तुमच्या पुण्याच्या बलाने। म्हणून आपापल्या रिश्तेदारांना हे पुण्यकर्म अनुमोदन करा, या पुण्यामध्ये त्यांना सहभागी करून घ्या, ते त्यांना या पुण्याच्या बलाने सुगती लाभेल। तर अशा प्रकारे मंगल कामना करूया आणि हे पुण्याचे अनुमोदन सर्वजण एकमेकाच्या आपल्या रिश्तेदारांना, ज्ञातिगणांना, गुरुजनांना, आचार्यांना, मातापित्यांना किंवा आपल्या पडोसी लोकांना किंवा आपल्या विरोधात असेल किंवा शत्रू असेल, आपलं वाईट चिंतत असेल किंवा आपला द्वेष करत असेल, क्रोध करत असेल, तरी पण त्यांच्या प्रती सुद्धा मंगल मैत्री करून हे पुण्यानुमोदन करूया। गलिकारो ब्रह्मराजा इमां पुण्यानुमोदतु सर्वो देवानमीन्दो इमां पुण्यानुमोदतु विश्वकर्मो देवपुत्रो इमां पुण्यानुमोदतु इमां पुण्यानुमोदतु पुण्यं तन्वो देवा चिरायतु बोधसाधनं पुरिमन्दिरं दर्शनो दार्शिनेन निरोधको आर्शिनेन विरूपको कुबेरोत्तरन्दितं चक्रवर्ती महाराजा
इन्द्रो सोमो वरुणो च भारद्वाजो प्रजापति शन्तनो रामसेनो च किन्निगन्धो निगन्धो च सनातो ममयो च देवदूतो च मार्गदे चेतसेनो च गन्धर्वो नरो राजगणेशवो सावागिरो हेमवतो पुण्यतो प्रतियो गुरो क्षेमतो चरिन्दो च वेदानितो युगन्धरो गोपालो सुभगेरो च हिरणेयो च मन्त्रियो पञ्चालदण्डो आलवको वायुनो सुमनो सुखोदरिभो महिमानि चरो देवो अतो श्रेयसो स एते नामवति देवा इमां पुण्यानुमोदतु पुण्यन्तमनुमोदित्वा चिराग्रान्तु मोदसायनम् आदवो देवराजा इमां पुण्यानुमोदतु वहादारो मोदित्वा चिराग्रान्तु मोदसायनम् आदारणाय गोमाता देवानागामहेदिका पुण्यन्तमनुमोदित्वा चिराग्रान्तु मोदसायनम् आदारणाय गोमाता देवानागामहेदिका पुण्यन्तमनुमोदित्वा चिराग्रान्तु मोदसायनम् आदारणाय गोमाता देवानागामहेदिका पुण्यन्तमनुमोदित्वा चिराग्रान्तु मोदसायनम् इमिना पुण्यकर्मेण मामे बालसमागमो सतं समागमोऽस्तु यावनिर्वाणपाठिया इदं मे पुण्यमासवग्रया भवतु सर्वदुःखापमोचतु अयेन वाचा जितेन पमानेन मया गतम् आचयं गमनीलन्ते भूरिमय्या ददागतम् कायेन वाचा जितेन पमानेन मया गतम् आचयं गमनीलम् सन्देहिकालिका कायेन वाचा जितेन पमानेन मया गतम् आचयं गमनीरङ्ग पुण्यं देरङ्गनुदरम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि